मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. मनुस्मृती एक ग्रंथ ज्याने भारतीय संस्कृतीच्या मूलभूत चौकटी घडवल्या, पण या चौकटीच्या आड काही अंशी भेदनीती दडलेली होती, जी समाजात विषमता निर्माण करते. मनुस्मृतीत वर्णसंस्कारांच्या नावाखाली समाजाला 4 प्रमुख वर्गांमध्ये विभागले गेले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्गांमुळे ना केवळ जातीभेदाची पाळेमुळे घट्ट झाली, तर त्यांच्या परिणामांनी हजारो वर्षे समाजाच्या प्रगतीला अडथळा निर्माण केला. आज आपण या व्हिडिओतून मनुस्मृती, वर्णसंस्कारात दडलेली भेदनीती व त्याचे दुष्परिणाम या विषयावर सखोल चर्चा करू. मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथातील 14व्या प्रकरणातील आणि अध्याय 10 मधील 16 महत्त्वाच्या श्लोकांच्या संदर्भाने आपण या विषयाचे बारकाईने विश्लेषण करू. चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊन पाहू की कसे हे श्लोक समाजात विषमतेची बीजे पेरतात आणि त्याचे आजवर काय परिणाम झाले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओतील सर्व विचार हे लेखकांचे असून त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, हे डिस्क्लेमरमध्ये सुद्धा आम्ही स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि मनुस्मृती व्हिडिओ सिरीज आपण पाहिली नसेल तर ती जरूर पहा, म्हणजे एक प्रकारची लिंक आपली लागेल आणि विषय आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया अध्याय 10वा लेखकांच्या भाषेत जसाचा तसा पृष्ठ क्रमांकासहित. या अध्यायात 131 श्लोक असून त्यात वर्णसंस्कार, त्यातून उत्पन्न प्रजा, त्यांच्या जाती, 4ही वर्णाची आपत्कालीन उपजीविका या संबंधी माहिती देण्यात आली आहे. यातील किरकोळ सर्वसामान्य असे श्लोक वगळून पुढील श्लोक परामर्शासाठी निवडले आहेत. श्लोक क्रमांक 10. विप्रस्य विषु वर्णेषु नृपतेर्न वर्ण या द्वेयोः वैश्यस्य वर्णे चैकस्मिन् षडेते पस्सदः स्मृतः. या श्लोकाचा अर्थ आहे, ब्राह्मणांपासून क्षत्रिय, वैश्य, शूद्र स्त्रीस झालेले 3 पुत्र, क्षत्रियांपासून वैश्य व शूद्र स्त्रियांना झालेले 2 पुत्र आणि वैश्यांपासून शूद्र स्त्रीस झालेला पुत्र, असे 6 पुत्र सवर्ण स्त्रियांचे ठायी झालेल्या पुत्राहून निकृष्ट होत. म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचे तर हे सर्व अक्कर्माचे ठरतात, पण यातही इतर वर्णीयांपासून ब्राह्मण स्त्रीस अपत्य झाले तर त्याचा दर्जा कोणता हे मात्र सांगितले नाही. पुढच्या श्लोकात याचा उलगडा होतो. श्लोक क्रमांक 12. शूद्रोदा योगवः क्षत्ता चंडाल श्वाधमो नृणाम वैश्यराजन्य विप्रासु जायन्ते वर्ण संकरः. याचा अर्थ, शूद्र पुरुषाने जर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण स्त्रीशी समागम केल्यावर अपत्य झाले तर वैश्य स्त्रीस अयोगण, क्षत्रिय स्त्रीस क्षत्ता व ब्राह्मण स्त्रीचे ठिकाणी चांडाळ असे वर्णसंस्कार झालेले पुत्र होतात. हा श्लोक सुद्धा त्या काळी सर्व वर्णात वर्णसंकर होत असल्याचेच सूचित करतो. ब्राह्मण स्त्रीस क्षुद्रापासून होणारे अपत्य सर्वात अमंगल असा चांडाळ होतो असे सांगून तिने क्षुद्राशी समागम करू नये यासाठी निर्माण केली. श्लोक क्रमांक 51. चंडालश्च पश्चना तु बहिर्ग्रामात् प्रतीक्षया अपत्राश्च कर्तव्या धनमीशा व गर्दभमः. याचा अर्थ काय होतो तर चांडाळ व श्वपच यांनी गावाबाहेर घरे बांधून राहावे, तुटकी फुटकी भांडी वापरावी, कुत्रे आणि गाढवे हीच त्यांची मालमत्ता होय. श्लोक क्रमांक 51च्या नंतर आता 52. वासासी मृत चेलानी भिन्न मांडेश भोजनम कारणाय समलंकारः परिव्रज्याच नित्यशः. याचा अर्थ होतो, मेलेल्या माणसांची त्यांनी वस्त्रे वापरावी, फुटक्या भांड्यात जेवण करावे, लोखंडाचे दागिने घालावे व सतत फिरतीवर असावे.
दोन वर्णातील स्त्री पुरुषांच्या संयोगातून निर्माण झालेला चांडाळ श्वपच या अपत्यांचा दोष काय? जो काही दोष तो त्यांची मातापित्यांचा, मग त्यांची शिक्षा अश्राप अपत्यास का? जन्मजन्मीचे चांडालत्व का त्यांचे माथी मारण्यात आले? ही अशी हीन श्रेणी म्हणून त्यांना बहान केली की शतकानुशतके त्यातून मुक्तता झालीच नाही. श्लोक क्रमांक 53. नत्ययः समय मन्विच्छेद पुरुषो धर्माचरण व्यवहारो मिथस्येषा विवाह सदृश्ये सह. याचा अर्थ धार्मिक अनुष्ठानाचा विधी चांडाळ, श्वपाक इत्यादी अधम लोकांसह पाहणे, त्यांच्याशी त्यावेळी संभाषण करणे इत्यादी गोष्टी करू नये. त्यांचा विवाह समतुल्या बरोबरच होतो. श्लोक क्रमांक 54. अन्नमेषः पराधीनः देयस्याद भिन्न भाजने रात्रून विचरेयुस्ते ग्रामेषु नगरेषु च. याचा अर्थ त्यांना अन्न द्यावयाचे झाल्यास फुटक्या भांड्यात द्यावे. चांडाल श्वापच यांनी रात्री गावात किंवा नगरात फिरू नये. श्लोक क्रमांक 55. दिवाचरेयुः कार्यार्थ चिन्हिता राजशासने अबांधन्वः शवच्चैव निर्हरे रीती स्थितीः. याचा अर्थ चांडाल व श्वपच यांना दिवसाही कामानिमित्त शहर अथवा गावात यायचे असल्यास त्यांची जात दर्शविणारे शासनाने दिलेले चिन्ह धारण करूनच त्यांनी प्रवेश करावा व बेवारशी प्रेते पडली असतील ती उचलून घेऊन जावी. म्हणून चांडाळ श्वपच यांचं निसर्गदत्त न्यायाने जगण्याचा हक्क हिरावून घेतल्याचे दिसून येते. श्लोक क्रमांक 67. जातो नार्या मनार्या यामार्या दार्यो भवे दगुणी जातो प्यनार्या दार्या यामनार्य इति निश्चयः. याचा अर्थ आर्यांपासून अनार्य स्त्रीला उत्पन्न झालेला आर्य होतो आणि शूद्रांपासून ब्राह्मण स्त्रीला झालेला शूद्र होतो. यात महाभारतातील बीज क्षेत्र न्यायाच्या अगदी विरोधी मत मांडून आपल्याच अध्याय 9 मधील श्लोक 52 वरील मताच्या विपरीत मत मांडले आहे. मनुस्मृतीची संहिता तयार करण्यात अनेक सहभागी होते व ते पूर्वी काय मत मांडण्यात आले आहे ते न तपासता आपल्या मर्जीनुसार श्लोकांची भर मनुस्मृतीत घालत होते हे सिद्ध होते. श्लोक क्रमांक 75. अध्यापन मध्ययनः यजन याजन तथा दान प्रतिग्रहश्चैव षटकर्माण्य ग्रजन्मनः. याचा अर्थ ब्राह्मणांनी शिकणे, शिकविणे, यज्ञ करणे, यज्ञ करून घेणे, दान देणे, दान घेणे हे 6 कर्मे आहेत. याच अर्थाचा श्लोक प्रथम अध्यायात श्लोक क्रमांक 88 वर आलेला आहे. श्लोक क्रमांक 77. त्रयो धर्मा निवर्तन्ते ब्राह्मणा क्षत्रिय प्रति अध्यापन याजन च तृतीयश्च प्रतिग्रहा. याचा अर्थ ब्राह्मणांना सांगितलेली भोजन, अध्यापन, दान घेणे या 3 कार्यांचा क्षत्रियांना अधिकार नाही. श्लोक क्रमांक 80. वेदाभ्यासो ब्राह्मणस्य क्षत्रियस्य च रक्षणं वार्ताकर्मेव वैश्यस्य विशिष्टानि स्वकर्मेषु. याचा अर्थ ब्राह्मणाने वेदांचा अभ्यास करावा, क्षत्रियाने रक्षण करावे व वैश्याने व्यापार करावा ही त्यांची खास कर्मे आहेत. पुन्हा पुनरावृत्तीच इथे झालेली आहे. श्लोक क्रमांक 81. अजीवंस्तु यथोक्तेन ब्राह्मणः स्वेन कर्मणा जीवेत क्षत्रिय धर्मेण सहस्य प्रत्यय नंतरः. याचा अर्थ ब्राह्मण जर धर्माने नेमून दिलेल्या कार्यावर जगू शकत नसेल तर त्याने क्षत्रियांची जी कामे सांगितली आहेत ती करून निर्वाह करावा. श्लोक क्रमांक 82. उभाभ्यामप्य जीवस्तु कथः स्वादिती चद भवेत कृषी गोरक्षमास्याय जीवे द्वेष्यस्य जीविकाम. याचा अर्थ जर ब्राह्मणास ब्राह्मण व क्षत्रिय कर्मे करूनही जीवन जगणे कठीण जात असेल तर त्यांनी वैश्य कर्मे करावी.
श्लोक क्रमांक 84. कृषी स्वाधिती मन्यन्ते सा वृत्तिः सद्भिगर्हिता भूमी भूमिशयाश्चव हंती काष्टमयो मुखम. याचा अर्थ, काही लोक शेती हे जीवन जगण्याचे उत्तम साधन आहे असे मानतात, परंतु शेतीवर जगण्याची सज्जन लोक निंदा करतात, कारण नांगराच्या लोखंडी फळामुळे शेत नांगरताना अनेक जीवजंतूंची हत्या होते. धर्मशास्त्राने शेती व्यवसाय हा वेश्यांकडे सोपविला आहे. वेश्य हा शरीराच्या अमंगल अशा भागापासून, मांड्यांपासून उत्पन्न झाला आहे, म्हणजेच क्षुद्रच आहे. तो उच्च दर्जाचा नसल्यामुळे मनु या व्यवसायास पवित्र समजत नाही. या व्यवसायाची सज्जन निंदा करतात, म्हणजेच ब्राह्मण निंदा करतात. ब्राह्मणांशिवाय कुणी सज्जन राहू शकत नाही. याचाच अर्थ शेती करणे हे नीच कर्म आहे असे ठरते. त्यानुसार शेती व्यवसाय करणाऱ्या ज्या काही बहुजन जाती आहेत त्या मनुच्या मते नीच म्हणजेच शूद्र ठरतात. यात सारे ओबीसी आलेच असे लेखक इथे नमूद करतात. लहान सहान बाबीवरून शूद्रांचे मुंडके धडावेगळे करण्यास सांगणारा मनु मात्र जमिनीची नांगरटी करताना किड्यामुंग्यांच्या होणाऱ्या मृत्यूने हळहळतो. हे पाहून आश्चर्य वाटते. कदाचित जैन धर्माच्या प्रभावामुळे असे परिवर्तन झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे जर घडले नसेल तर मात्र परस्पर विरोधी मानसिकता पाहता काही रुच्या पूर्ण शुद्धीत व काही रुच्या भार्गवांनी भांगेच्या तारेत संकलित केल्या असाव्यात असे म्हणणे भाग पडते असे लेखक म्हणतात. श्लोक क्रमांक 95. जीवे देतेन राजन्यः सर्वण्यप्यनयः गतः नत्वेव ज्यायसी वृत्तिमनी मन्येत काहींचित. याचा अर्थ आहे, संकटात सापडलेल्या क्षत्रियाने आपत्तीत वेश्यवृत्तीचा अंगीकार करून जीवनयापन करावे, परंतु कधीही ब्राह्मणांची कर्मे करून जीवन जगण्याचा प्रयत्न करू नये. श्लोक क्रमांक 96. यो लोभा दधमो जात्या जीवेदुत्कर्ष्ट कर्मभी तो राजा निर्धनात कृत्या क्षिप्रमेव प्रवासयेत. याचा अर्थ, खालच्या वर्णात उत्पन्न होऊन जो वरच्या वर्णाची कामे जगण्याच्या मोहामुळे करू पाहतो त्याचे सर्व धन जप्त करून राजाने त्यास देशाबाहेर हाकलून द्यावे. वरील श्लोकांमध्ये उपासमार होत असल्यास ब्राह्मण व क्षत्रियांना कनिष्ठ वर्णाची कामे करून जीवन जगण्यासाठी निम्न स्तरावर येण्याची सवलत दिलेली आहे, परंतु एखाद्या वैश्य व शूद्र शरीराने दणकट व शूरवीर धाडसी असूनही त्याला क्षात्रकर्म करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे एखादा क्षत्रिय ज्ञानी गुणी असला तरी त्यास आपत्ती काळातही ब्राह्मणी कामकाज करण्यासही मज्जाव केलेला आहे. एकंदरीत ब्राह्मण सोडून इतर वर्णांनी आपत्तीचे काळात वरच्या वर्णाचे कामकाज येत असूनही ते करून उदरनिर्वाह करून जिवंत राहण्यास मनाई केली. ते मेले काय जिवंत राहिले काय काहीच फरक पडत नाही. त्यांनी उत्कर्ष करावा असे संपूर्ण मनुस्मृतीत मनु कुठेही प्रतिपादन करताना दिसत नाही. या कुपमंडूक वृत्तीमुळे राष्ट्र रक्षणाचा भार केवळ क्षत्रियांवर पडला. धाडसी तगडे जवान असूनही वैश्य शूद्रादी रणसंग्रामामध्ये भाग घेऊ शकले नाहीत. परिणामी बऱ्याच वेळा क्षत्रियांचा पराभव झाल्याने भारत राष्ट्र बऱ्याच परकीय आक्रमणकांचे भक्ष्य बनला. हा आहे मनुस्मृतीचा परिणाम असे लेखक इथे नमूद करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे लेखक मोम देशमुख हे आपल्या मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथात आपले विचार मांडतात आणि श्लोकांचा अर्थ आपल्याला स्पष्ट करून सांगतात. मनुस्मृतीमधील वर्ण संस्कारांनी समाजाची चौकट घडवताना त्यात विषमतेचे बीज पेरले गेले. 4 वर्ण आणि त्यांच्या अधिकारांमधील विभाजनाने समाजाला एकजूट होण्याऐवजी तो तुकड्यात विभागला गेला. आज आपण या ग्रंथातील 16 महत्त्वाच्या श्लोकांवर चर्चा केली, ती सुद्धा लेखकांच्या भाषेत जशीची तशी. बरेच मित्रांना असे वाटते की हा व्हिडिओ बनवणारा याचे हे विचार असतील, तर मित्रांनो तो आपला गैरसमज आहे. हे सर्व विचार
हे लेखकांचे आहेत, ज्यांनी या भेदनीतीला स्पष्टपणे समोर आणले. पण प्रश्न असा आहे की आपण या इतिहासाकडून काय शिकलो? समाजातील विषमता आणि भेदभाव मिटवण्यासाठी आपल्याला आधुनिक विचार आणि मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. मनुस्मृतीसारख्या ग्रंथातील चुकीच्या कल्पनांवर चर्चा करूनच आपण एक समतोल आणि न्याय समाज घडवू शकतो. चला या विचारांना पुढे नेऊया आणि समाजाच्या नव्या पिढीला विषमतेच्या जोखडातून मुक्त करूया. हीच खरी मानवतेची आणि न्यायाची ओळख आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.